नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. कापडण्यातील 10वी-12वी परीक्षा केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. धुळे तालुक्यातील कापडण्यातील श्री एच बोरसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे इयत्ता 10वी व 12वीचे परीक्षा केंद्र बंद करण्याच्या प्रस्तावामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कापडणे येथील शिष्टमंडळाने माननीय बाबासाहेब बेलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊसाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापूसाहेब खलाने, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे, भागवत पाटील, किसान मोर्चाचे सरचिटणीस प्रभाकर पिंटू पाटील, विठोबा माळी, रवींद्र पाटील, कैलास बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की या केंद्रावर इयत्ता 10वीचे 302 आणि इयत्ता 12वीचे 200 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी असतानाही परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी जावे लागेल. त्यामुळे प्रवास वेळ, आर्थिक खर्च, मानसिक तणाव याचा मोठा भार विद्यार्थ्यांवर पडेल. विशेषतः सामाजिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरू शकतो. शिष्टमंडळाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की केंद्र बदलण्यास अनेक विद्यार्थी परीक्षा अर्ज भरणार नाहीत आणि आवश्यक असल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची संपूर्ण जबाबदारी संबंधित परीक्षा मंडळाची राहील असेही स्पष्ट केले. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा संपूर्ण मूलभूत हक्क आहे. प्रशासकीय निर्णय घेताना विद्यार्थ्यांची संख्या, भौगोलिक परिस्थिती, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था आणि पालकांची आर्थिक स्थिती यांचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्र कमी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना सुलभ, सुरक्षित आणि तणावरहित परीक्षात वातावरण उपलब्ध करून देणे हीच शिक्षण व्यवस्थेची खरी जबाबदारी. आता प्रशासन विद्यार्थ्यांच्या भावना आणि स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन कापडणे येथील परीक्षा केंद्र कायम ठेवणार निर्णय घेणार का याच्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय भाऊसाहेब म्हणाले की संजय युवराज पाटील, कापडणे ग्रामस्थ. कापडणे बोरसे हायस्कूलचं जे 10वी आणि 12वीचं बोर्ड आहे ते कमी विद्यार्थी संख्येअभावी शासन बंद करण्याच्या मार्गावर आहे. आम्ही काल बोर्डाचे सचिव, नाशिक बोर्डाचे सचिव यांना निवेदन व धुळ्याचे CO बाबासाहेब बेलदार यांनाही शिष्टमंडळांनी निवेदन दिलं. सोबत पालक, विद्यार्थी होते. जर कापडणे बोरसे हायस्कूलचे केंद्र हे जवळजवळ 10वीचे 40 वर्षापासून व 12वीचे केंद्र हे जवळजवळ 25 वर्षापासून सुरळीत सुरू आहे. इथं सगळे वर्ग खोल्या, सर्व सुविधा आहेत, CCTV आहेत, वॉल कंपाऊंड आहे. आणि जर बोर्डाने जर असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर जन आंदोलन उभे केले जाईल. तरी शासनाने याची दखल घ्यावी व बोर्ड बंद करू नये, 10वी-12वीचं केंद्र बंद करू नये अशी विनंती.